आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होते। नवीन वर्ष म्हटलं की नवीन संकल्प आणि हे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या वर्षामध्ये राजकीय नेत्यांचे संकल्प काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि माझ्यासोबत आता आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बोलूयात त्यांच्याशी। साहेब, काय सांगाल, काय नेमका संकल्प आहे तुमचा या वर्षीचा? आता आजपासून नवीन वर्ष सुरू होत आहे आणि 2024 साल हे निवडणुकांचं साल आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा जे प्रलंबित या जिल्ह्याचे प्रश्न असतील, मतदारसंघाचे प्रश्न असतील, ती प्राधान्याने सोडवणं आणि जनमानसामध्ये एक विश्वास निर्माण करणं। आता आम्ही महायुतीमध्ये आहेत, महायुती सरकारबद्दल विश्वास निर्माण करणं, केलेल्या कामासाठी लोकांच्या समोर जाणं आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ज्या योजना राबवल्या त्या लोकांवर पोहोचवण्याचं काम हा आपला संकल्प राहणार आहे। खरं तर लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आता आलेली आहे। कशा पद्धतीने महायुती म्हणून तयारी आहे? जागा वाटपासंदर्भात चर्चा नाही, आता 3 पक्षामध्ये या जागा वाटपाची ज्या ज्या वेळा चर्चा होईल त्यावेळा कोल्हापूर आणि इचलकरंजी हे 2 मतदारसंघ आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत। हे दोन्ही मतदारसंघ महायुतीचे कसे निवडून येतील याची व्यूहरचना करणं, संघटन करणं आणि त्यासाठी लागेल ती किंमत मोजून त्या जागा निवडून आणणं हे आमचं प्राधान्य राहील। तर जागा कोणाला मिळाव्यात यावरून रस्सीखेच सुरू आहे। भाजप खरं तर ही जागा मागते, शिंदे गटाचे खासदार स्टँडिंग खासदार आहेत। कशा पद्धतीने हा तिढा सोडवला? ठीक आहे, ते तिन्ही पक्ष बसून काहीतरी मार्ग काढतील। आता विशेषतः भारतीय जनता पक्ष हा सर्वे करतो, सर्वेतून जनमानस त्यांना कळतं आहे अशी त्यांची भावना आहे आणि आता एकनाथ शिंदेची दोन्ही जागा त्या एकनाथ शिंदे गटाकडे आहेत, त्यातून काहीतरी मार्ग निघेल। परंतु जी जागा मिळेल ती निवडून आणण्यासाठी आम्ही जीवतेड मेहनत करू। दुसरीकडे आपण बघतोय महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून आत्ताच कुरबुरी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आरोप प्रत्यारोप होतोय, अगदी एकेरीवर येऊन ही सगळी टीका टिप्पणी त्यांच्यामध्ये होते। कसं बघता याकडे? त्याचा नाही, वास्तविक महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, कुठल्याच पक्षाने प्रसार माध्यमाकडे जाणं टाळलं पाहिजे आणि एकत्र बसून आपापल्या जागा वाटून घेणं आणि त्या निवडून आणण्याला प्राधान्य देण्याची आता गोष्ट केली पाहिजे। तर या वर्षामध्ये राम मंदिर हा एक पहिल्याच महिन्यामध्ये होते, कसं बघता याकडे, काय सांगा? अनेक वर्षापासून आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं जय श्रीराम, श्रीरामाचं अयोध्येमध्ये मंदिर होणं ही सर्वांची इच्छा, अपेक्षा, अनेक पिढ्यामध्ये ही भावना होती, ते यावेळेला साकार होते याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे। पहिला आपण हे होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ। खरं तर येणारं वर्ष हे निवडणुकांचं आहे आणि त्यामुळं महायुती म्हणून जास्तीत जास्त जागा निवडून आणणं हाच आमचा संकल्प असल्याचं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।